नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही आबांसोबत बोलायला आलेली असते तेव्हा आबा हे कलाला म्हणत असतात की आजपर्यंत चांदेकरांनी कुठलंही काम बिना मोबदल्याशिवाय करून घेतलं नाही आणि अद्वैत सगळे व्यवहार अतिशय काटेकोरपणे पाळतो हे तुला देखील माहिती आहे. कला म्हणते की हो आबा. आबा म्हणतात की मग त्याला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे ह्या तत्वावर अद्वैत चालतो आणि विशेष करून ह्या सगळ्या गोष्टी तो तुझ्याबद्दल सुद्धा पाळतोय आणि हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. कला म्हणते की खरं तर आबा, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून हे सगळं होऊ शकलं. मी हे पैसे लगेच देवासमोर ठेवते आणि आता मला काही गोड बनवता येणार नाही, परंतु साखरेचा नैवेद्य दाखवते. मग कला आबांचा आशीर्वाद घेते आणि नंतर देवी आईसमोर तिचे सर्व पैसे ठेवते. देवीसमोर हात जोडून कला म्हणत असते की आई, अगं तुझे आभार कसे म्हणायचे तेच मला कळत नाही. तू बघितलं ना, किती संकट आली, किती लोकांचा यामागे नकार होता, तरी सुद्धा सगळ्यांना डावलून आज मला ही आनंदाची बातमी मिळाली आहे आणि मला माहिती आहे की हे सगळं तूच घडून आणलंय. मनामध्ये कला म्हणत असते की देवी आई, माझ्या आईबाबांच्या कर्जाचा अर्धा भार जरी मी उचलू शकले ना तरी सुद्धा त्यांना खूप मदत होईल. तू कठीण परीक्षा तर घेत असते, परंतु पाठीशी सुद्धा उभी राहते आणि तुझ्या पाठबळामुळे पुढे जाण्याची सुद्धा इच्छा होते. असंच देवी आई सगळं काही नीट होऊ दे, सगळं काही चांगलं पार पडू दे, कला असं देवी आईला म्हणत असते. तर इकडे खरेंच्या घरी दिनकर हे काजल आणि संगीताला म्हणत असतात की मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आज दुपारी काही माणसं येणार आहे आपले घर बघायला. संगीता विचारते की घर बघायला येणारे म्हणजे? तेव्हा दिनकर म्हणतात की संगे, आधीच आपल्या डोईवर एवढं मोठं कर्ज आहे, आपण ते कधी फेडणार आहोत, या सगळ्याला किती वेळ लागणार आहे, आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाही. हे आपल्याला परवडण्यासारखं अजिबात नाहीये, त्यामुळे मी असा विचार केलाय की आपण हे घर विकूयात. हे बोलल्यावर संगीताला आणि काजलला खूप मोठा धक्का बसतो. इकडे रजनी आणि कला दोघीही किचनमध्ये असतात. तर कला फारच खुश असते आणि खुश होऊन सगळी कामं करत असते. त्यावेळी रजनी तिला विचारते की काय ग, आज काय झालं, एवढी खुश आहेस तू? कला सांगते की हो, आज मी खूप खुश आहे कारण मी माझ्या आईकडे जाते. रजनी म्हणते की अच्छा, म्हणूनच तर सकाळपासून कळी अगदी फुललेली दिसते तुझी. कला म्हणते की अगदी बरोबर ओळखले तुम्ही. आज मी इतकी खुश आहे की अगदी मोठमोठ्याने गाणे म्हणण्याची इच्छा होते माझी. रजनी म्हणते की हो का, अगं मग गा की गाणं. तेव्हा कला म्हणते की नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मला किती आनंद होतोय आज. रजनी म्हणते की बरोबर आहे अगं, होतं असं. काय आहे, माहेराहून नुसता फोन जरी आला ना तर जायचं म्हटलं तर काय करावं काय नको असं होत असतं. कला म्हणते की रजनी मॅडम, अगदी बरोबर बोलताय हा तुम्ही. म्हणजे माहेरी आपण कुठलीही गोष्ट किती सहजपणे करतो, किती साधेपणाने करतो आणि बिनधास्तपणे करत असतो, परंतु सासरी मात्र प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा लागतो. इथे अशी छोटीशी एखादी गोष्ट घडून जाते आणि आईबाबांची मला खूप आठवण येते. रजनी म्हणते की कला, अगदी खरं बोलते हा तू. म्हणजे आमच्या लग्नाला इतके वर्ष झाले तरी सुद्धा माझे माहेरचे पाशके अजून सुटले नाही आणि तसंही तुझं लग्न तर आत्ता झालंय ग. आणि आपल्या माहेरच्या आठवणी फक्त माहेरच्या नसतात, तेथील वास्तू, तेथील रस्ते, तिथे अनुभवलेले सण, आनंद या सगळ्या गोष्टींशी निगडीत असते. कला म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तसंही आमचं घर छोटंच आहे, म्हणजे छोटंसं म्हणजे जुनं आहे अगदी. मी, नैनाताई, गुंड्या, आम्ही सर्वजण लहानाचे मोठे तिथेच झालो, त्यामुळे घरातला कोपरा न कोपरा नुसता आठवणींनी भरून गेलाय. काही म्हटलं तरी घर छोटं आहे परंतु खूप छान आहे. रजनी म्हणते की खरं म्हटलं तर वास्तू कशीही असू दे, परंतु माणसांमुळे त्या घराला जिवंतपणा येत असतो. कला म्हणते की हो ना, आणि तेच आपलं घर सोडून एखाद्या परक्याच्या माणसाच्या घरी जाणं आणि आपलेसं करणं त्या घराला खरंच खूप कठीण आहे. शेवटी आपलं घर हे आपलं घरच असतं. रजनी मॅडम, तुम्हाला खरं सांगू, कधी आमच्या घरावरचं कर्जाचं सावट दूर होईल, ते घर मोकळं होईल कर्जातून आणि कधी आम्ही मुक्तपणे त्या घरामध्ये राहू शकू असं झालंय मला. आणि खरंच आईबाबांना सुद्धा हे कर्ज फेडल्यानंतर खूप आनंद होईल. रजनी म्हणते की हो ग, सगळं काही ठीक होईल, तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. इकडे जेव्हा दिनकरने काजलला आणि संगीताला ही गोष्ट सांगितलेली असते की आपल्याला आता घर विकावं लागणार आहे, त्यामुळे दोघींनाही धक्का बसलेला असतो. संगीता रडायला लागलेली असते. संगीता म्हणत असते की नाही हो, तुम्ही काय बोलताय, असं काही पण काय बोलताय तुम्ही, उगाच तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही, घर विकायला काढले म्हणजे. तेव्हा काजल म्हणते की अहो बाबा, काय बोलताय तुम्ही. दिनकर म्हणतात की अगं, मला वाटतंय का असं करावं म्हणून, परंतु समजून घे ना. आता मला सांगा की हे कर्ज फेडणं काय आपल्याला जमणार आहे का? आणि तसंही आपण या घरामध्ये आता तिघच राहतोय. 2 पोरी तर लगीन होऊन निघूनही गेल्यात, आता काजीही जाईल थोड्या दिवसामध्ये.
काजल म्हणते की आपण सांगितलंय ना, आपण लग्न वगैरे नाही करणार आहे. तेव्हा दिनकर म्हणत असतात की नाही ग बाळा, असं नसतं. आणि तसंही आपल्या डोईवर एवढं कर्ज आहे, लोकांचे आपण पैसे घेतले ते तर आपल्याला फेडावेच लागतील. संगीता आता मोठमोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच होतंय. मला माहिती आहे की हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि मीच तुम्हाला कर्जात टाकलंय. जर मी ते कर्ज घेतलं नसतं तर आज आपल्यावर ही परिस्थिती आलीच नसती. आणि ह्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. काजल संगीताला समजावत असते की आई तू प्लीज शांत हो. तरी सुद्धा संगीता ही रडतच असते. तर दिनकर आता संगीताला आधार देत असतात. संगीताला ते सांगत असतात की अगं हे सगळ्या वेळेकाळाच्या गोष्टी असतात, जे देवाच्या मनात असतं तेच सगळं होत असतं. जाऊ दे आता, तू शांत हो. दुपारी माणसं येतील घरी, तू चांगलं घर आवरून ठेव. तू वाईट नको वाटून घेऊस. असं म्हणून बाबा आता तिथून निघून जातात. तर मागे काजल आणि संगीता दोघीही एकमेकींच्या मिठीत येऊन फार रडत असतात. इकडे रजनी आणि कला बोलत असताना रजनी कलाला म्हणत असते की कला, अगं तसंही मी जास्त माहेरी जात नाही, परंतु जेव्हापासून इकडे आले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून गेले, माझं मलाही कळलं नाही. आत्ता सुद्धा जर माहेरी जायचं म्हटलं ना तर खूप दडपण येतं. जाऊ की नको जाऊ, कोणी बोलेल का, कोण काय म्हणेल, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात येतात. आणि जरी मी ह्या सगळ्या गोष्टी डावलून जरी माहेरी गेली ना तरी सुद्धा माझं चित्त काही थाऱ्यावर नसतं. सगळ्या इकडचेच प्रॉब्लेम्स आठवत असतात. माझ्याशिवाय हे झालं असेल का, ते झालं असेल का, या सगळ्या गोष्टी मनात येत असतात. तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा तू माहेरी जात जा, कारण आईबाबांना खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण माहेरी येतो. निदान त्यांच्या आनंदासाठी कधीच माहेरचे पाश असे सोडू नकोस. कला रजनीला म्हणते की मॅडम, तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरची फार आठवण येते ना. रजनीला मात्र खूप रडायला येत असतं. कला रजनीला विचारते की मॅडम, आताच राखी पौर्णिमा होऊन गेली, मग तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायला नाही गेलात? कलाने असं विचारल्यावर रजनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. परंतु रजनी कलाला काहीच सांगत नाही की ती नक्की कुठल्या परिस्थितीतून जाते. खरं तर तिला माहेरी जाण्याची खूप इच्छा असते, परंतु श्रीकांत काका असतात की जे तिला जाऊ देत नसतात. ही गोष्ट तिला कलाला नसते सांगायची. त्यामुळे ती कलाला सांगते की कला, अगं तू माहेरी जातीयस ना, एक काम कर, माहेरी जाताना काहीतरी मिठाई वगैरे घेऊन जा, नाही तर गोडाचं काहीतरी बनवून घेऊन जा. शिरा घेऊन जाते का? तू अगदी छान शिरा बनवते, शिराच घेऊन जा. कला म्हणते की हो मी जाते शिरा घेऊन, परंतु तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलत मला. इकडे संगीता आणि काजल फारच इमोशनल झालेले असतात. संगीता घरातल्या प्रत्येक वस्तूवरून हात फिरवत असते, दारावरून हात फिरवत असते आणि फार रडत असते. तिला आणि काजलला फार वाईट वाटलेलं असतं. या घरामध्ये त्यांचं शेवटचं स्थान असू शकतं. संगीता काजलला म्हणत असते की काजल, अगं या घराचा उंबरठा ओलांडून मी या घरात आले होते. या घरामध्ये सगळं काही बघितलं ग मी. लग्न करून घरी आले, नंतर तुम्ही झालात. तुमचं खेळणं, बागडणं, रडणं, या घरात तुम्हाला भरवणं, या सगळ्या गोष्टी या घरातच झाल्या. या घरात कुठे काय ठेवलंय, कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे, अगदी डोळे बंद करून सुद्धा मी सांगू शकते ग. आणि बघ ना, आज आपलं हे घर आपल्यापासून कायमचं जातंय. संगीता खूपच रडत असते. रडून रडून अगदी तिचे हाल झालेले असतात. काजल संगीताला म्हणत असते की अगं आई प्लीज तू नको ना रडू. बघ मलाही रडायला येतंय आणि मलाही हे आपलं घर खूप आवडतं. पण आई, अगं मला कळतच नाही की या घरासाठी मी काय करू. सांग ना मला, काय करू मी या घरासाठी. त्याच वेळी कलाचा फोन संगीताला येत असतो. आता कलाचा फोन आलेला बघून संगीता मात्र खूप घाबरते. आणि आता कलाला आपल्या आवाजावरून सगळं काही कळतं की काय, असं तिला भीती वाटायला लागते. ती काजलला म्हणत असते की काजल, अगं कलेचा फोन आहे. तेव्हा काजल म्हणते की मग काय झालं, घे ना तिचा फोन आणि सांग तिला की आपलं घर बाबा विकायला काढताय. संगीता म्हणते की नाही ग काजल, आधीच तिच्या घरचे तिला खूप टेन्शन आहेत आणि आपण कुठं तिला अजून टेन्शन द्यायचं. संगीता तरी सुद्धा कलाचाच विचार करत असते. कलाला आपल्यामुळे काही प्रॉब्लेम नको हा विचार करत असते आणि स्वतःचं मात्र डोक्यावरचं छप्पर जाणार असतं एवढा मोठा प्रॉब्लेम संगीताला दिसत नसतो. ते बघून काजल थोडीशी चिडते आणि म्हणते की हाच तर प्रॉब्लेम आहे. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही जेव्हा मुलींना सासरी पाठवतात तेव्हा तुम्ही परकच करून टाकतात ना. लग्न केल्यावर तर तुम्ही काहीच सांगायला बघत नाही. त्यामुळे हे बरोबर आहे, हे बेस्ट आहे. त्यामुळे हेच बरोबर आहे की मी जे लग्न न करण्याचा डिसिजन घेतलाय ना तो बरोबरच आहे माझा. मी तर काही लग्न करणार नाही आणि हे घर सोडूनही कुठे जाणार नाही. आई, अगं तिचा फोन केव्हाचा येतोय, जरा तिचा फोन तर उचल. तर कला मात्र आपली कंटिन्यू संगीताला कॉल करत असते. संगीता काही फोन घेत नसते. संगीता काजलला म्हणत असते की अगं काजू, तुला माहिती आहे ना ती मला किती ओळखते ते. माझ्या श्वासांवरून सुद्धा ती ओळखेल की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यापेक्षा नको, त्यापेक्षा मी नंतरच तिच्याशी बोलेल.
मग संगीता काही कलाचा फोन घेत नाही आणि कलाच्या फोनकडे ती इग्नोर करते. तर कलालाही प्रश्न पडलेला असतो की आई माझा फोन का घेत नाही. म्हणजे आई एरवी तर असं कधी करत नाही की माझा फोन घेणार नाही, परंतु आज माझा फोन का नाही घेते. आपल्या आईवर आणि बाबांवर आज कुठली परिस्थिती आली आहे याची मात्र कलाला काही भनकही नसते. तर इकडे थोड्या वेळानंतर आता खरेंच्या घरी घर विकत घेणारी माणसं आलेली असतात आणि व्यवहारासंबंधी बोलण्यासाठी ते आलेले असतात. तेव्हा बाबा त्यांना म्हणतात की तुम्हाला उशीर झाला. तेव्हा ते म्हणतात की हो, जरा उशीरच झाला, कारण मध्ये जरा रस्त्यांची कामं सुरू होती ना, म्हणून आम्ही जरा लेट आलो. संगीता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तर ती माणसं आता बाबांना विचारतात की मग किती जुनं आहे हे घर. त्यावर बाबा म्हणतात की जुनं आहे म्हणजे भरपूर जुनं आहे. असं समजा की माझ्या तिन्ही मुली इथंच लहानच्या मोठ्या झाल्या आणि माझ्या लग्नाआधीपासून मी इथं राहतोय. असं समजा की या घराला 50-1 वर्ष तरी निदान झाली असतील. तर दुसरा माणूस म्हणतो की अच्छा, म्हणजे एवढं जुनं घर आहे म्हटल्यावर घराचं इन्स्पेक्शन करावं लागेल, आपण एकदा घराचं इन्स्पेक्शन करून घेऊया. ती दोघंही माणसं आता घर बघत असतात, घराचं इन्स्पेक्शन ते करत असतात. तर इकडे अद्वैत हा गाडीमध्ये बसायला लागलेला असतो आणि त्याच वेळी त्याला कलाचा फोन येत असतो. तो म्हणत असतो की कोणाचा फोन आहे आणि यावेळी काय फोन करतोय. आणि जेव्हा अति आगाऊचा कॉल येतोय ते बघून अद्वैत म्हणतो की आता ही सोडून दुसरं कोणीच नसणार आहे. नाही, त्यावेळेला फोन करणारी फक्त अति आगाऊच असू शकते. अति आगाऊपणा तर हिच्यामध्ये अगदी ठासून ठासून भरलाय. परंतु अद्वैत मात्र स्वतःला समजावत असतो की शांत शांत अद्वैत चांदेकर, तुम्हाला जास्त बडबड नाही करायची. आता एकदा आठवा बरं, तुम्ही शाळेत असताना किती नाटकं केली आहे. मग आता नाटकात आहात तुम्ही, तुम्हाला नाटकं करायचंय चांगलं वागण्याचं. चला बरं, आता स्माईल आणा चेहऱ्यावर आणि आता खरेशी नीट बोला. असं म्हणून अद्वैत आता कलासोबत चांगलं बोलण्याचा मूड करून घेतो आणि मग फोन उचलतो आणि म्हणतो की हाय खरे, बोल ना. कला तर हाय खरे असं ऐकूनच शॉक झालेली असते आणि ती अद्वैतला विचारते की नक्की चांदेकरांचाच फोन आहे ना हा. अद्वैत म्हणतो की हो खरे, अगं मीच बोलतोय. ते की हो, मग इतक्या साधेपणाने बोलू नकोस आणि शांतपणे तर अजिबात नको. मला समजत नाहीये हा तुझं हे बोलणं. बोलतो की बोल मग, का फोन केला होतास तू. तेव्हा कला सांगते की हे बघ, मी तुला ह्याच्यासाठी फोन केला होता की तू मला जे पैसे दिले ते मी माझ्या आईबाबांचं कर्ज फेडण्यासाठी देतेय. अद्वैत तिला म्हणतो की आता ते पैसे मी तुला दिलेत ना, मग त्या पैशांचं तू काय करते याच्याशी माझं थोडंच देणं घेणं आहे. कला म्हणते की काय रे अद्वैत, तुझा जरा आवाज बदलला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही अगं, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत ते, तुझ्या मेहनतीचे पैसे तू मला का विचारतीये. तुला जिथे कुठे वाटतील तिथे तू खर्च करू शकतेस आणि त्या पैशांचा हिशोब द्यायची मला काहीच गरज नाही, त्यावर फक्त तुझा हक्क आहे आणि तशी तर तू स्वतंत्र आहेस. तर कला म्हणते की ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही, तुला माहीत असावं म्हणून मी तुला कॉल केला. अद्वैत म्हणतो की गुड, बरं जाणार आहेस का आता तू तुझ्या माहेरी. जाणार असेल तर कशाने जाणार आहेस. कला म्हणते की मी रिक्षाने जाईल. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, रिक्षाने चालली आहेस, जरा जपून जा आणि हो, जाताना छत्रीने, छत्री घेतली आहे ना सोबत, नाही तर भिजशील बरं का. तर कला म्हणते की तू काय काळजी करतोय माझी. अद्वैत म्हणतो की नाही ग, आता तू काम करतेस ना माझ्याकडं डिझायनरचं, मग तू जर आता भिजली वगैरे तर मला ते सहन होणार नाही, कारण माझं काम थांबेल आणि त्यामुळे तुला सांगतोय की छत्री घेऊन जा आणि भिजू वगैरे नको, आजारी तर अजिबातच पडू नको. कला म्हणते की ठीक आहे ठीक आहे आणि मग कला आता फोन ठेवून देते. तर इकडे दिनकर म्हणजेच बाबा हे त्या 2 माणसांना म्हणत असतात की साहेब, मी अहो कर्जाच्या ओझ्याखाली पार बुडून गेलोय. आता तुम्ही म्हणाल ना, तीच पूर्व दिशा आहे माझ्यासाठी आणि मला माहिती आहे की हे घर आहे, एवढं जुनं घर आहे आणि ह्या घराला तुम्ही योग्य दर द्याल अशी मला आशा आहे. साहेब, तुम्ही एकदा सगळं घर नीट बघून घ्या, नीट व्यवस्थित बघा आणि तुम्हाला जी योग्य किंमत वाटते या घराची ती किंमत आम्हाला द्या. फक्त आमचं ह्याच्यामध्ये नुकसान होणार नाही एवढं मात्र बघा. त्याचवेळी कलासुद्धा आता रिक्षातून तिच्या माहेरी आलेली असते, म्हणजेच खरेंच्या घरी आलेली असते. आता रिक्षावाल्याला पैसे देऊन कला खाली उतरते आणि घरामध्ये येत असते. त्याचवेळी जे माणसं घर घेणार असतात त्यांचं बोलणं सुरू असतात. तर त्यातला एक माणूस बाबांना म्हणत असतो की तुमची परिस्थिती मी समजू शकतो. अहो, तुमचे हात दगडाखाली आहेत ही गोष्ट कळते मला, तुमच्यावर खूप मोठं संकट आलंय हेही कळतंय मला. नाहीतर कोणी असं घर विकायला काढत नाही जे तुम्ही आज काढलंय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज जर तुम्हाला एखादा मुलगा असता ना, तर तुमच्या मुलाने आज तुमच्या दुःखाचा डोंगर असा बाजूला टाकला असता. त्याच वेळी नेमकं कला तिथे आलेली असते आणि कलाने त्या माणसाचं बोलणं ऐकलेलं असतं. तुमचा जर मुलगा असता तर त्याने आतापर्यंत हे कर्ज फेडलं असतं. कलाला ही गोष्ट पटत नाही आणि कला म्हणते की 1 मिनिट, फक्त मुलगाच का, मुलगी का नाही कर्ज फेडू शकत, मुलगी का नाही बापाला हातभार लावू शकत.
तर कलाला तिथे आलेलं बघून संगीताला आणि बाबांनाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्यांनी तर कलाला फोनही केलेला नसतो, कलाला त्यांनी प्रॉब्लेमही सांगितलेला नसतो. मग कला अचानक तिथे कशी काय आली हा त्यांना मोठा प्रश्न पडतो. तर इकडे राहुल हा आरशात बघून त्याचे केस विंचरत असतो. त्याचवेळी रोहिणी तिथे येते आणि दाराला नॉक करत असते आणि म्हणत असते की येऊ का आतमध्ये. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मम्मा, तू काय नॉक करून येते आणि परमिशन मागत येते, ये ना तू डायरेक्ट आतमध्ये, आणि असं का करतेस ग. रोहिणी म्हणते की काय बाबा. रोहिणी म्हणते की बाबा, आजकालचा काय भरोसा, कोण कशाला कोणावरून अडवेल ना, काही सांगता येत नाही. राहुल म्हणतो की मम्मा, मी तुला कधी म्हटलं की माझ्या रूममध्ये तू नॉक करू नये, तू माझ्या रूममध्ये कधी येऊ शकते सगळं. रोहिणी हसते आणि म्हणते की एनिवेज तू छान तयार वगैरे झालायस, कुठे निघालायस का तू. तर राहुल म्हणत असतो की काही नाही ग मम्मा, नेहमीच चालू आहे, त्यामुळे काही हॅपीनेस येत नव्हता, त्यामुळे एक जरा पार्टी अरेंज केली आहे, त्या पार्टीसाठीच चाललो आहे. रोहिणी म्हणते की काय पार्टी, आणि तू अरेंज केली आहेस, आणि या पार्टीसाठी पैसे कुठून आणणार आहेस तू. राहुल म्हणतो की मम्मा, अगं काय बोलतेस तू हे सगळं, आणि काय या छोट्या छोट्या गोष्टी करते. अगं आपण चांदेकरांच्या घरात राहतो, आपण वी आर द चांदेकर आहोत, आणि आपण कधीपासून एवढा पैशांचा विचार करायला लागलो. आपण जर एवढा पैशांचा विचार करायला लागलो ना मम्मा, तर आपलं रेप्युटेशन खाली जाईल, लक्षात येते का तुझ्या. अगं तुला समजत नाही का, मी आपलं रेप्युटेशन वाचवतोय, आणि जर उद्या लोक म्हटले की अरे तू चांदेकरांच्या घरात राहतोय तरी सुद्धा तुझ्याकडे काय आहे, तू साधी एक पार्टी अरेंज करू शकत नाही, मग तर मात्र चांदेकरांचीच इज्जत जाईल ना. मग रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, आपण चांदेकर नाही आहोत, आपण फक्त चांदेकरांच्या घरात राहतोय, आणि तू विसरलास का, तू राहुल चांदेकर नाहीये, राहुल फडतरे आहेस. राहुल म्हणतो की मम्मा कमॉन यार, आजपर्यंत तू मला कधी आपलं आडनाव घेतलंय का, आपण तर आपल्याला चांदेकर म्हणूनच घेतो ना. फडतरे नावाचा अजूनपर्यंत आपल्या घरात कधी उल्लेख झालाय का, नाही ना. आपण चांदेकर आहोत, आणि आपण चांदेकर आहोत म्हणून आपल्याकडे पैसे येतात, फडतरे आहे म्हणून आपल्याकडे पैसे नाही येत. अरे मम्मा तू चिल कर आणि एन्जॉय कर, जास्त टेन्शन घेत नको जाऊस ग. तेव्हा रोहिणी म्हणते की काय जास्त टेन्शन घेऊ नकोस राहुल, अरे तुला कळतंय का, ती काल आलेली मुलगी ही बिझनेसमध्ये सुद्धा घुसली. अरे बघ, ती ॲज अ डिझायनर म्हणून अपॉइंट सुद्धा झाली, हळूहळू ती बिझनेसचा सगळा ताबा घेईल. जी सरोज वहिनीची आज जागा आहे ना, आज ना उद्या ती कलाची सुद्धा होईल, आणि आपण काय करायचं, आपण फक्त बघत राहायचं. अरे तुला चांदेकरांच्या बिझनेसमध्ये होल्ड मिळावा म्हणून मी किती प्रयत्न करते, पण तू काय, तू तर फक्त पार्ट्याच करत बस हा, आणि हे पॉकेट मनी मिळवून आणि चांदेकरांच्या घरात एन्जॉय करून एवढ्यावरच तू भागवणार आहेस का, तुला पुढे अजून जायचं नाहीये का, एवढ्यावरच तुझं भागणार आहे का हे सगळं करून. फक्त तुझ्या गरजा भागवल्या जातील, परंतु अमीर कधीच होऊ शकत नाही. मी असा विचार करते की अद्वैतच्या तोडीस तोड तू यायला पाहिजे, अद्वैत सारखं तू राहायला पाहिजे, अद्वैत सारखा सगळा बिझनेस तू हातामध्ये घेतला पाहिजे, घरातल्या सगळ्या गोष्टी तुला विचारून सुद्धा झाल्या पाहिजे, परंतु तू मात्र पार्ट्या करण्यात बिझी आहे, तुला मात्र या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही. मी तुझ्यासाठी एवढे झटते, तुझ्यासाठी एवढे प्रयत्न करते, परंतु त्याचं मात्र तुला काहीच नाहीये. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, एकदा की तू या घराच्या बाहेर जर गेला ना, तर मात्र तुला कोणीच विचारणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. राहुल म्हणतो की मम्मा, पण आजपर्यंत असं कधी झालंय का. तेव्हा रोहिणी चिडते आणि म्हणते की राहुल, आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्टी खूप वेगळ्या आहे. अरे तुला सगळी प्रॉपर्टी मिळावी म्हणून मी किती प्रयत्न करते, ह्या गोष्टी तू विसरलास का आता. राहुल म्हणतो की कमॉन यार मम्मा, हे सगळं काय आत्ता होणार आहे का, मस्त माझा पार्टीचा मूड होता, परंतु तू मात्र सगळा खराब केलाय, आणि आज मी पार्टी केली काय किंवा नाही केली काय याने कोणाला काही फरक पडणार आहे का, सो लेट्स एन्जॉय. रोहिणी खूपच चिडत असते आणि म्हणत असते की राहुल, तुला काही गोष्टी अजिबात समजत नाहीये, मी काय बोलते निदान समजून तरी घे. रोहिणी राहुलवर ओरडत असते. त्याचवेळी राहुलला एक कॉल आलेला असतो. राहुलला त्याच्या मित्राचा कॉल आलेला असतो आणि तो विचारतो की तू कुठे आहे, तर राहुल म्हणतो की हो मी येतोच आहे. आणि मग राहुल आता फोन ठेवतो आणि रोहिणीला म्हणतो की मम्मा चिल, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, मी जातो, मी मस्त एन्जॉय करून येतो. आणि मग राहुल आता तिथून निघून जातो. रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो, कारण राहुल कामाच्या टाइममध्ये आता पार्ट्या करत फिरत असतो, त्यामुळे तिचे जे स्वप्न असतात ते आता धुळीस मिळतात की काय अशी तिला भीती वाटायला लागते. इकडे कला ही खरेंच्या घरी आलेली असते, त्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. संगीता विचारते की अगं कले, तू इथे काय करतेस. तेव्हा कला म्हणते की हो मीच, आणि या घराचा व्यवहार होऊच शकत नाही. तर बाबा हे कलाला म्हणत असतात की अगं कले, तू आणि इथे, बरं एक काम कर, तू बसून तरी घे. कला म्हणते की नाही बाबा, मला म्हणते की नाही बाबा, व्यवहार हा नेहमी वस्तूचा होत असतो, वास्तूचा नाही होत. अहो या घरातल्या कोपऱ्यामध्ये आपल्या किती साऱ्या आठवणी आहेत, आणि त्या आठवणींचा आपण काय बोल लावणार आहे.
कला आता स्पष्टपणे ते जे घर घेणारे माणसं आलेले असतात त्यांना ती स्पष्टपणे सांगते की हे बघा, आम्हाला हे घर विकायचं नाहीये, तुम्ही आता जाऊ शकतात. त्यातील एक माणूस म्हणतो की अगं, तुमच्याकडे पैसेच नाहीये, जर पैसे नाहीये तर तुम्ही हे घर कसं वाचवणार आहात आणि कर्जाचे हप्ते कसे काय फेडणार आहात. तेव्हा कला म्हणते की घर वाचवायला आणि कर्जाचे हप्ते फेडायला मी कला दिनकर खरे अजून जिवंत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी सक्षम सुद्धा आहे. आम्हाला हे घर विकायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. संगीता कलाला म्हणते की कले, अगं तुझ्या बाबांनी जो काही विचार केलाय त्याचाही एकदा विचार कर, ते काय म्हणता एकदा बघ. कला म्हणते की हे बघ आई, मी आता कुठलीही काही परिस्थिती ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि ती त्या दोन माणसांना सांगते की हे बघा, आय एम सो सॉरी की तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं, परंतु खरंच आम्हाला हे घर नाही विकायचंय आणि आमचा निर्णय झालेला आहे. असं कला जेव्हा म्हणते तेव्हा ते दोन्ही माणसं म्हणतात की अहो दिनकर राव, जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर तुम्ही मामाला कशाला बोलवलं, उगाचच तुम्ही आमचा वेळ वाया घालवला, येतो मी, असं म्हणून आता ती दोघंही माणसं तिथून निघून जात असतात. कलाने त्या माणसांना सडेतोडपणे सांगितलेलं असतं आम्हाला हे घर विकायचं नाहीये, परंतु बाबांना मोठा प्रश्न पडलेला असतो की कला तर म्हणते की घर विकायचं नाहीये आणि घर विकल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये, मग आता करायचं तर काय करायचं. संगीता आणि बाबांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो, परंतु कला त्यांना जे पुढचं सरप्राईज देणार असते, म्हणजे जे पैसे देणार असते ते सरप्राईज अजून त्यांना भेटलेलं नसतं, त्यामुळे ते हे सगळा विचार करत असतात. कला मात्र खूप खुश असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला संगीता आणि बाबांना म्हणते की आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण हे कर्ज अगदी निश्चिंतपणे फेडणार आहोत. लग्नानंतरच्या माझ्या पहिल्या कमाईचे हे पैसे आहेत, घ्या, असं म्हणून लिफाफ्यामध्ये जे अद्वैतने तिला पैसे दिलेले असतात ते सगळे पैसे ती बाबांच्या हातात देऊन टाकते. बाबा हे संगीताला म्हणत असतात की अगं कली आपली मुलगी आहे, कला आपल्याला मदत करतीये, परंतु आपण बाप आहोत, लाचार नाही. ती तर आपल्याला खूप मदत करेल, पण आपणही ठरवलं पाहिजे ना की आपण तिची केव्हा मदत घ्यायची. तर इकडे सरोजने मात्र हद्द पार केलेली असते. कला किचनमध्ये असते आणि सरोज कलाने बनवलेला चहा पित असते. तर कलाने जो चहा बनवलेला असतो त्यामध्ये साखर टाकलेली नसते, त्यामुळे सरोजला खूप राग येतो कलाचा आणि हिला फक्त एवढंच काम करायचं असतं, चहा बनवायचा असतो फक्त, तरी हिने साखर टाकली नाहीये म्हणून तर सरोज खूप चिडते आणि जो गरम चहाचा कप असतो तो घेऊन जाते आणि कलाच्या हातावर ठेवते. त्यावेळी कला तिच्या आईबाबांचाच विचार करत असते आणि अचानक हाताला गरम लागल्यामुळे ती मोठ्याने ओरडते. आता हा सगळा प्रकार अद्वैतने बघितलेला असतो. अद्वैतला कळलेलं असतं आईने मुद्दाम हा कप कलाच्या हातावर ठेवलाय, त्यामुळे अद्वैत पटकन जातो आणि कलाचा हात बघत असतो. कलाला कुठे भाजलंय ते बघत असतो. तेव्हा मात्र सरोजला चांगलाच मिरच्या झोंबलेल्या असतात, कारण सरोजने कलाला त्रास देण्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. परंतु त्यातून एक फायदा असा झालेला असतो की अद्वैतला कलाची काळजी वाटलेली असते आणि तेही सरोजच्या पुढे, त्यामुळे ते बघून सरोजची जी जळजळ झालेली असते त्यातून कलाला तर इतकं दुःख अजिबात झालेलं नसतं. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.